नमस्कार मंडळी, राम कोल्हापूरकरांचा नमस्कार. परंपरागत चालत असलेला हसूर तुम्हाला गावचा अंबाबाई मांड उत्सव रंगपंचमी सोहळा अगदी उत्साहात पार पडले. आपल्या कोल्हापूरची करविली निवासानी महालक्ष्मी अंबाबाईचे मंदिर हे 3.5 पीठापैकी एक आहे. पुराणे ग्रंथ, ताम्रपत्रे व सापडलेल्या अनेक कागदपत्रे यावरून अंबाबाई मंदिराची पुराणतत्व सिद्ध होते आणि कोल्हापूरची अंबाबाई खऱ्या अर्थाने अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरते. त्या रूपातच भोगावती व तुळशीनदीच्या माथ्यावर व काठावर असणाऱ्या करवीर मधील हसूर तुम्हाला या गावची रक्षण करते आणि गावातील जागृत देवस्थान म्हणजे आई अंबाबाई. अंबाबाई यात्रेची सुरुवात श्री वसंत काजवे, सर्वश्री वासुदेव ठाणेकर, पांडुरंग क्षीरसागर, दादू आप्पा बागडी, बबन दांडगे, रामचंद्र काजवे, महादेव शेटे, शिवलिंग क्षीरसागर, मारुती खराडे, दत्तात्रय गायकवाड व शंकर मुदगल यांनी सुरुवात केली. गावातील रोगराई, इडापिडा, गुराढोरांना, मुलाबाळांसाठी गावच्या सुख समृद्धीसाठी देवापुढे गारण घातल्यानंतर आतिषबाजी तेव्हा अनेक लोक मानाचे संगोपन घेतात. त्याचबरोबर रात तमाशा बरोबर सोंगाची सांगतात. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता कळस व कृष्णाच्या सोंगाच्या सांगताकडे जायचं आहे. बघा की कैलासवासी गणपती गोविंद खामकर यांच्या घरात सगळी सोंगांची तयारी असते. काही सांगता ही सोंगानच होती. कैलासवासी खामकर यांच्या घरी कळस आणला जातो, तो वाड्यात नेला जातो. कळस हा बाळासू भोसले यांच्या घरी गवळण कार्यक्रम होतो. आम्ही सगळे निघालो की सरकारांच्या घरात भव्य दिव्य असा कार्यक्रम सकाळचा पण आतिषबाजी असते. बघा गवळणीचा कार्यक्रम होतो. लोकांना कळसाचा कार्यक्रम कसा असतो हे कल्पना नसते, त्यामुळे मी व्हिडिओ जरा कोऱ्यावरी बसतो. कोल्हापूर जिल्ह्यात मानाचे कसे काम असतं, मांड कसा असतो, कळस म्हणजे काय तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रात कळेल यासाठी हा व्हिडिओ तयार केला आहे. पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे समजेल तुम्हाला. वर्षी अंबाबाई आशीर्वादाने हा उत्सव अगदी थाटामाटातच पार पडला. हा सोहळा पार पाडण्यासाठी गावातील सर्व ग्रामस्थ व तरुण मंडळी, महिला वर्ग आणि लहान मंडळी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होती. त्याच भाग म्हणून गावातील सर्व स्तरातील तरुण मंडळी रंगपंचमी सोहळा एकजुटीने पार पडला. हे तुम्हाला आमच्या गावच्या मांडाचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला भेटतील आणि इंस्टाला सुद्धा भेटतील. खरोखर वेळा सदर बघून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल की अंबाबाई मांड म्हणजे काय आणि गावाची आपल्या कोल्हापूरची परंपरा म्हणजे काय. संस्कृती राज पाऊस चालल्यात, परंतु ह्या जगवण्यासाठी व्हिडिओ केला. खरोखर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. हे आमच्या गावातलं सरकारांचं घर आहे. त्यांच्या घरामध्ये कृष्णाचं सॉंग गेल्यानंतर गवळणी गायल्या जातात. समाजासाठी लोक तीच लोक ह्या कार्यक्रमाचा सांगता करतात. म्हणजे ढोलकी असू दे, गवळण म्हणायची असते, यांची पूर्ण मदत असते. किती खेड्याचे चालते आपल्या चांगल्या असतात बघा. तरुण वर्गाने ह्या संस्कृतीकडे आपल्या बघितलं पाहिजे, या चालतीकडे लक्ष दिलं पाहिजे. तरुण पोरांना चालती बंद पडणार नाही. तो पण गुळ आणि चहा पाणी पण केले जाते हे लोकांसाठी. आता आपण गवळणी ऐकूया बघा की. माधवा आसे से कुठे रे माधवा, माधवा आसे से कुठे रे माधवा, माधवा आसे से कुठे रे माधवा. माधवा आसे कुठे रे माधवा. घागर घेऊन पाण्यात जाता, घागर घेऊन पाण्यात जाता, शोधित शोधित तुला पाहता, शोधित शोधित तुला पाहता. दिसला मजला निषेधीचा काना, दिसला मजला निषेधीचा काना. आसे कुठे माधवा, माधवा आसे कुठे माधवा. मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना, मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना. तुझ्यासाठी 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 आले, काला रे तुझ्यासाठी
तुझ्यासाठी तुझ्यासाठी तुझ्यासाठी राधे चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू सारे माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू राधे चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू राधे चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू साऱ्या गावात माझं नाव आहे गोकुळ माझं गाव साऱ्या गावात माझं नाव आहे गोकुळ माझं नाव साऱ्या गावात माझं नाव आहे माझं नाव राधे चल तांबूळ दिसतय काळ नंदाचं कारट बाय बाय नंदाचं कारट तांबूळ दिसतय काळ नंदाचं कारट बाय बाय नंदाचं कारट तांबूळ दिसतय काळ नंदाचं बाई 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 अगं बाई 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 नाच कारट अगं बाई 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 अगं बाई 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 नाच कारट म्हणजेच प्रथम कळस हा सरकारांच्या घरात झाल्या तर दुसऱ्यांदा ब्राह्मणांच्या घरात जातो. हे श्रीकांत काका आणि कमलाकर काका यांच्या घरी कळस जातो व त्यांच्या घरी कार्यक्रम होतो तिथे गवळण सुद्धा म्हणल्या जातात. गवळणीचा कार्यक्रम संपल्यानंतर कळस परत डोक्यावर दिला जातो आणि सरळ ब्राह्मणांच्या घराकडून दिला जातो. तो पण वाजत गाजतच की डॉक्टर बबन कुलकर्णी यांच्या घरी तो मान मिळतो. पूर्वीपासून ह्या चालीरीती चालत आल्यात आणि तशाच पुढे चालत आहे. चलो डॉक्टर बबन कुलकर्णी यांच्या घरी नंतर ना अंबाबाई देवालामध्ये कळस येतो व त्या ठिकाणी गवळण कार्यक्रम होतो. आरतीने कार्यक्रमाची सांगता होते. हा तमाशाचा कार्यक्रम पार पडण्यासाठी एकजुटीने झटत असतात सगळीजण. तब्बल 15 दिवस सुरू कार्यक्रम आमच्या गावामध्ये चालला. हे नियोजन पंडित ठाणेकर, रवींद्र क्षीरसागर, महादेव थानके, राजाराम पाटील, आनंदा चेटे, दिगंबर क्षीरसागर, दत्तात्रय भोटे, प्रंजोत लांडगे, पांडुरंग खाटकी, साई कांबळे, दिगंबर कांबळे, चंद्रकांत शेटे, अनिल शेटे, साईनाथ पाटील, धनाजी परीड, प्रभाकर सुतार, विश्वनाथ ठाणेकर, योगेश क्षीरसागर, राजाराम ठाणेकर, बाळू परीड, सर्व गुरुबंधू तसेच आदी मान्यवर या कार्यक्रमासाठी कार्यरत असतात. ड्युटी धरण्याचा मान शामराव पवार यांचा आहे. आनंदा चांदणे व सदाशिव बोटे आणि हिंद्रलाड पूर्वीपासून गस्त घालतातच. किती आपल्या खेड्यातलं वातावरण असते बघा की भारी. सगळे सण एकजुटीने करायचं म्हटल्यावर किती आनंद असते बघा की सगळ्या.
जाऊ दे घट भरणा यमुनीला जाऊ दे घट भरणा यमुनीला मला रे आडवून बोलला मला रे आडवून बोलला कुणाचा मी कोण राधे कुणाचा मी कोण ग कुणाचा मी कोण राधे
कुणाचा मी कोण ग ओळख मला रे राधे ओळख मला ओळख मला रे राधे ओळख मला ओळख मला रे राधे कुणाचा कोण राधे कुणाचा कोण राधे कुणाचा कोण ग ओळख मला रे राधे ओळख मला ओळख मला रे राधे ओळख मला मथुरेत जन्म झाला नंदाचा नंदलाला मथुरेत जन्म झाला नंदाचा नंदलाला गोपाळाचा पालनवाला गोपाळाचा पालनवाला ओळख मला रे राधे ओळख मला ओळख मला रे राधे ओळख मला सुंदर होऊ दे मला कांत कुलकर्णी व कमलाकर कुलकर्णी यांच्या घरी कळ जाऊन सर्व मंदिराकडे येतो. तर बबन कुलकर्णी यांच्या घरी तो मान असतोच. पहिल्या अंबाबाई देवालयाचा कळस येतो व त्या ठिकाणी गवळण कार्यक्रम होतो. आरतीने कार्यक्रमाचा सांगता होतो. जय ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली मधुर सुरानी तुझ्या मोरेलेच्या मधुर सुरानी अंग शहरेल माझ अंग शहरेल
काना कृष्णा वेळ झाला बाजाराला आज काना वेळ झाला बाजाराला आज काना वेळ झाला बाजाराला अरे ऊन बसले तुझ बुकेसारी अरे ऊन बसले तुझ बुकेसारी काना कृष्णा वेळ झाला बाजाराला काना कृष्णा वेळ झाला बाजाराला आज काना वेळ झाला बाजाराला हरण फुलान लिंबाच्या ढाळ्यान पालखी सजवली हरण फुलान लिंबाच्या ढाळ्यान पालखी सजवली पालखी सजवली आंबाबाई देवी नटवली पालखी सजवली आंबाबाई देवी नटवली पुण्याना हळद कुंकुवाना पुण्याना हळद कुंकुवाना माझ्या देवीचा मळवट भरा माझ्या आंबेचा मळवट भरा हारान फुलान लिंबाच्या ढाळ्यान पालखी सजवली हारान फुलान लिंबाच्या ढाळ्यान पालखी सजवली पालखी सजवली साडी तोळी आणा पुण्याना साडी तोळी आणा माझ्या आईची होती म्हणा माझ्या आंब्याची होती भरा हारान फुलान लिंबाच्या ढाळ्यान पालखी सजवली हारान फुलान लिंबाच्या ढाळ्यान पालखी सजवली पालखी सजवली वाकून टाक सडा गेरा गे जरा वाकून टाक सडा वाकून टाक सडा गेरा गे जरा वाकून टाक सडा वाकून टाक यमुना तेरी यमुना तेरी लपला चला तो काला
मुकुंदा रुसू नको इतका मुकुंदा रुसू नको इतका मुकुंदा नवे तुम्ही तुला राधिका नवे तुम्ही तुला राधिका यासाठी छिन्न होऊन यासाठी नाथ थांबला यमुनासाठी नाथ थांबला यमुनासाठी गोपीनाथ का दूत मुरारी गोपीनाथ का दूत मुरारी मंगळे नाद धन्य आजी दिन संत दर्शनाचा धन्य आजी दिन संत दर्शनाचा धन्य आजी दिन अनंत जन्मेचा देन देता अनंत जन्मेचा देन देता अनंत जन्मेचा देन देता माझा वाटेला जावे माझा वाटेला जावे चरणा शांते सदन सोडावे चरणा शांते सदन सोडावे चरण शांते सदन सोडावे चरण शांते सदन सोडावे चरण शांते सदन सोडावे चरण शांते गटपाचे गाली बोलवाना गटपाचे गाली बोलवाना देखील कराना वैष्णवांचे देखील कराना वैष्णवांचे माझा वाटेला
दक्षिण सोडावे चरण कांते माझ्या वाटेसाठी आलेलं राजा रे माझ्या वाटेसाठी आलेलं राजा माझ्या वाटेसाठी सांग पेंद्या हरीचा चेंडू सांग पेंद्या हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा पाण्यात गेला कसा पाण्यात गेला कसा पाण्यात गेला कसा पाण्यात गेला आजीव माझा आजीव माझा आजीव माझा आजीव माझा झाला वेळा पिता झाला वेळा पिता पाण्यात गेला मला तो देवताचा मला तो देवताचा पाण्यात गेला एका जनार्दनी जवळ नसून दिसे एका जनार्दनी जवळ नसून दिसे हरिचरणाचे दिसे मारते हरिचरणाचे दिसे मारते चेंडूलाला कुंपात पडला चेंडूलाला कुंपात पडला अजून येईना कसा अजून येईना कसा पाण्यात गेला पाण्यात गेला हिरव्या साडीला पिवळी किनारे ग हिरव्या साडीला पिवळी किनारे ग माझ्या आंबाचा मंगळवार ग माझ्या देवीचा मंगळवार ग माझ्या आंबाचा बाई आम्हा गेलेला लक्ष्मी फाशी लक्ष्मी फाशी आम्हा गेलेला लक्ष्मी फाशी
कुंकवाचा देव केला मान ग हळदी कुंकवाचा देव केला मान ग माझ्या कोंबड्याचा देव त्याला मान कोंबड्याचा देव त्याला मान गुरुवाराचा बाई दिवसे आमचे भक्ताचा भाजी घडी सासराचा देव त्याला मान घडी सासरेचा देव त्याला मान कापराची वाट वाळू तुझला स्वामी वाळू तुझला देवा जगे जायला गयाच्या माताची उजळला दोन्ही स्वामी उजळला नाम दाता अंतरे संसारा आरते ओवाल पुरनौरा त्रिगुणात्मक त्रिगुणे शब्द आधाना त्रिगुणे अवतार तेराना तेने ते शब्द नयानुमाना गुरुवर मुनि जन समाज जाना जय देव श्री गुरुदत्ता आरते वायुता हरिवंता सपाया बंदारी श्री दत्त आभागाची कैसे रहते मात सराय परत्ना सहायता कलमा मरणाता जय देव श्री गुरुदत्ता आरती हुवायता हरिवंता जय देव सत्तायेनी आउधाना चला सत्ताये पाचांचे संपाद केला कन्नवोनी आश्वासिता कलमा मरणाता भेरात पडला जय देव
गुरु दत्ता आरती वाळी हरी भवंता देव देव दत्ता दत्त ऐसे लागले जाण हर फळे मान झाले प्रमाण देवपणाची जागे बळवळा एका जनार्दने दत्त दान गुरु दत्ता आरती वाळी हरी भवंता देव देव दुर्गे दुर्गट भारी दुर्गट अवतारी अनाथनाथे आम्हे करणारे तारे वारी वारी जन्माते वारी हरी पडलो आता धक्का निवारी जय देवी जय देवी जय मैदानी वर्धे भारत संजवनी जय देवी जय देवी वारी कापडाची वारी तुझला वाणी वाणी तुझला देवा हरता देवा आनंदाने भावे पंचतत्व भाव रूपाई आरती कापडाची वारी तुझला वारी तुझला देवा हरता देवा आरतीच्या कार्यक्रमानं कार्यक्रम सांगता झाला आणि अंबाबाई मांड पूर्ण झाला. आणि खरोखर हसुरमाल ग्रामस्थांनी या तमाशाचा कार्यक्रम पार करण्यासाठी एकजुटीने सगळी उभी राहिली. अंबाबाई मांड उत्सव अगदी उत्साहात पार पडला. होता त्यांना मानाला नारळ देण्यात आला आणि ज्यांनी बैठी तमाशाला मदत केली त्यांना सुद्धा मानाला नारळ देण्यात आला. ज्यांनी कोणी गवळणला मदत केली म्हणजे गवळण म्हणल्या त्यांना सुद्धा नारळ मानाला देण्यात आला. मग मित्रांनो, आमच्या अंबाबाई मांड उत्सव कसा वाटला आणि शेवटला कृष्णाचं सोंग कसं वाटलं नक्की सांगा. नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. इंस्टाग्रामला पण आपला अकाउंट आहे महेश बागडी, त्याला आपण फॉलो करा. असंच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. चला बोला अंबाबाईच्या नावानं चांग बल. अंबाबाईच्या नावानं चांगलं म्हणा. तुमची भरभराट होऊ दे, चांगला कार्यक्रम चालू दे. मागणं करायचं आनंदात येतो म्हणा, तुम्हाला सांगा असं चालून ते म्हणा. परंपरा आसोड गावामध्ये तानाजीराव भोसले लोकनाट्य तमाशा मंडळाचे मी फडमालक असून या गावामध्ये तानाजीराव भोसले लोकनाट्य तमाशा मंडळ आतापर्यंत प्रत्येक भागामध्ये मी फिरलो, पण असं शांततेचं गाव प्रथमच आम्हाला भेटलं. आणि आपलं प्रेम, गावाचे प्रेम पाहून अगदी मन भरून आलं. आणि त्याबद्दल मी प्रथम आपल्या आसोड गावाला माझ्या तमाशा मंडळातर्फे धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला काय त्रास अजिबात नाही, असं कुठंच झालेलं नाही. शांतता एवढी. कमिटीची लोक आणि हा. वाढली. कमिटी एक नंबरची आहे. जेवणा खाण्याची व्यवस्था, चहा पाण्याची व्यवस्था आतापर्यंत असे कुठल्याही गावात आम्हाला मिळाली नाही. अशी आमची सेवा आतापर्यंत त्यांनी केलेली आहे आणि भरपूर आम्हाला चांगल्या पद्धतीने वागणूक दिली. आम्ही आपली सेवा मनापासून सादर केली, आपण गोड मानून घेतली, त्याबद्दलही धन्यवाद. मला अंबाबाई मांडच्या हार्दिक शुभेच्छा. ठीक आहे.